नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे. आमच्या गावामध्ये प्रत्येक गुरुवारी स्वामींची आरती आणि पूजा होत असते आणि प्रत्येक गुरुवारी कोण ना कोणतरी स्वामींसाठी नैवेद्य बनवून आणत असते. ह्या गुरुवारी मी नैवेद्य नेणार होते. त्यासाठी मी अख्खा मसूर पहिल्यांदा शिजत घातला. आज तुमच्याबरोबर मी स्वामींच्या नैवेद्यामध्ये कोणती थाळी नेली ते शेअर करत आहे. आता काय केलं आहे, मिरच्यांना मी चांगले कट मारून घेतले आहेत, कारण नैवेद्याच्या थाळीमध्ये मी मिरचीही लावणार होते ताटाला. आता लसूण चांगला सोलून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत. साधारण मी 3 कांदे इथे कट करून घेणार आहे, कारण आज आपण अख्खा मसूरची आमटी बनवणार आहोत. आता कांदा एकदम बारीक कट करून घेतला की आपल्याला टोमॅटो हे कट करून घ्यायचे आहेत. टोमॅटो तुम्ही जरा मोठे मोठे कट केले तरीही चालतील, कारण आपण टोमॅटोची प्युरीच बनवणार आहोत. तर मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि असं ह्या पद्धतीने कट केलेला आहे. आता खोबरं, लसूण, टोमॅटो आणि आल्याचा तुकडा घेऊन ह्याची पेस्ट बनवायची आहे. तोपर्यंत गॅसवर एक टोप ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मी थोडासा खडा मसाला, तमालपत्रांची 2 पाने आणि कांदा जो बारीक चिरलेला त्या टाकून घेतला. आता कांदा काय करायचा आहे, आपल्याला सतत हलवून एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला लालसर व्हायला लागला की ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती टोमॅटो, लसूण, खोबरे आणि आल्याची, ती टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटोची पेस्ट टाकल्यामुळे किती लालसर कलर येतो. आता थोडीशी बडीशेप मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता बडीशेप टाकून झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे आणि हळद टाकलेली आहे. थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि चांगलं मिक्स करायचं. आता मिक्स करत असताना ह्याच्यामध्ये 2 चमचे घाटी मसालाही टाकायचा. अशा पद्धतीने तुम्ही अख्खा मसूर करून बघा, खूप छान लागतो. आणि हो, जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता अख्खा मसूर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. इथं शिजवलेला होता आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पातळ आमटी बनवायची असेल तर पाणी टाकू शकता. जर तुम्हाला अशी जरा घट्टच हवी असेल तर तुम्ही अशीही बनवू शकता. आता मी नैवेद्याला आणखीन सुक्कं वांगंही बनवणार होते, त्यामुळे अख्खा मसूर मी जरा पातळच बनवणार होते. आता अख्खा मसूरमध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं शिजला की उतरवून घ्यायचा. आता आपण भात बनवणार आहोत. आता भात बनवण्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुतले, त्याच्यामध्ये थोडंसं डालडा टाकला आणि थोडासा खडा मसाला टाकला. डालडा टाकल्यामुळे भात एकदम सुटसुटीत होतो. आणि आता शिट्ट्या करून घेऊयात. आता एक परात घेतली आहे, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे स्वच्छ. आता गव्हाचं पीठ चपाती बनवण्यासाठी आपण चाळत आहोत. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही जेवढे पीठ चांगलं मळाल तेवढी चपाती छान बनते आणि चांगली टम्म फुगते. त्यामुळे पीठ चांगले मळून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने मी गव्हाचं पीठ मळत आहे. जर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट केलं नसेल तर प्लीज करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता पीठ चांगलं मळून घेतलं की ह्याला काय करायचं, आपण थोडंसं पाणी टाकून त्याला हे मरदळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता पीठ एका साईडला मुरायला ठेवायचं आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण ज्या मिरच्यांना कट मारले होते त्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. आता मिरच्या चांगल्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता मिरच्यासारख्या सतत हलवल्यामुळे काय होतं, सर्व बाजूने चांगले शिजतात. आता मिरच्या चांगल्या शिजल्या की त्याला एका भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून एका साईडला ठेवून द्यायचे आहेत. आता ह्याच तेलामध्ये मी पापडही तळून घेत आहे. आता मी इथे 4-5 पापड तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही आज तुम्ही काय काय बनवला मेनू ते मला सांगा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल. आता ह्यातील तेल थोडं कमी करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण बनवणार आहोत झटपट अशी वांग्याची भाजी. आता तेल चांगलं गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा बारीक कट केलेला टाकून घ्यायचा आहे. आता टोमॅटो आणि कांदा ही आपल्याला लालसर होईपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तेही मला कमेंट करून सांगा. आता ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला.
तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो किती छान भाजून होत आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे मी घाटी मसाला टाकलेला आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगले भाजले की याला तेल सुटायला लागले बघा. चवीनुसार मीठ टाकले आहे आणि वांगं मी आत्ता ज्या पद्धतीने दाखवलं, भरली वांगी जशी करतो आपण तसे कट मारून घ्यायचे आहेत आणि पाणी टाकायचं आहे. आता पाणी मी इथे थोडेच टाकणार आहे वांगे शिजण्यासाठी, कारण आपल्याला सुक्कं वांगं बनवायचं आहे म्हणून. आता चांगलं वांगं शिजलं की ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं अजून शिजून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी वांगं आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. आता आपण चपाती बनवणार आहोत. चपाती काही जण घडीचीही बनवतात, काही असं ह्या पद्धतीनेही बनवतात. शक्यतो मी घडीचीच चपाती बनवते, पण आज खूप गडबड झालेली त्यामुळे अशा पद्धतीने दुहेरी चपाती मी बनवत आहे. चपाती चांगली लाटून घ्यायची आहे आपल्याला. आता चपाती भाजण्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला नाही, कारण माझं खूप गडबड झालेली ह्यावेळेस. आमच्या इथे पाणीही आलेलं, त्यामुळे चपातीचा व्हिडिओ मी टाकायचा राहिला माझ्याकडून. पण एक दिवस मी तुमच्याबरोबर नक्की चपाती भाजणं म्हणजे चपातीचा पूर्ण ब्लॉग टाकेन. आता अशा पद्धतीने चपाती लाटली की आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे. आता आपण पायनॅपल शिरा बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी तूप टाकलेलं होतं, त्याच्यामध्ये गरा चांगला भाजून टाकायचा आहे आपल्याला. गरा भाजण्यापूर्वी गरा चांगला स्वच्छ चाळून घेत जावा, कारण आता दुकानामधून आपण मार्केटमधून जसा गरा आणतो त्याच्यात काही वेळेस जाळ्या पण झालेल्या असतात. आता कढईमध्ये काय करायचं, तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये बदामचे तुकडे आणि मनुके टाकून घेणार आहोत. ते चांगले भाजून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये वेलची आपल्याला काय करायचं आहे, चांगली सोलून बारीक करून टाकायची आहे. आता ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे मी. आता दुधामध्ये आपल्याला पाणी थोडंसं टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पायनॅपल इसेस टाकलेला आहे. पायनॅपल इसेस तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये नाहीतर दुकानामध्ये अवेलेबल होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये शिरा टाकायचा आहे, म्हणजे गरा आपण जो भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये गाठी ज्या होतात त्या गाठी आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून हे करायचं आहे. आता शिरा मी चांगला एकच कन्सिस्टन्सीमध्ये हलवत आहे आणि काय करणार आहोत, शिऱ्याचे लाडू बनवणार आहोत. त्यामुळे शिरा असा मी बारीक वापरलेला होता. आता काय केलं आहे, मी ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काकडी एका टोपामध्ये कट करून घेतले आहेत, कारण आपण कोशिंबीर पण बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये दही टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. आता हे टाकल्यानंतर चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा. ह्याच्यावर मी वरून कढीपत्ता जिरे मोहरी ह्याची तडकाही टाकला होता, पण तो शेअर करायचा राहिला. अशा पद्धतीने मी स्वामींना नैवेद्य नेला. आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.